नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला लाल भोपळ्याचं थालीपीठ दाखवणार आहे। चला तर मग बघूया साहित्य। हा बघा, लाल भोपळा आहे, हा उकडून ठेवला आहे बारीक करून, धुवून वगैरे चांगला। हे तांदळाचं पीठ आहे, हे 2 वाट्या घेतले आहे मी। हे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। हे गूळ आहे ह्याच्यामध्ये घालण्यासाठी, तूप, चवीसाठी मीठ। आता आपण हे मळून घेऊया। तूप घालायचं थोडंसं आणि भोपळा घालायचा। पहिला आधी थोडंसं मीठ टाकते, थोडं टाकायचं चवीपुरतं मीठ। आणि भोपळ्यामध्ये पण थोडंसं मी टाकलं आहे मीठ। आता भोपळा थोडा थोडा आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा आपण, आणि ह्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं। लागलं तर पाणी घ्यायचं आहे। 1 चमचा तूप टाकते, एक ते थोडंसं आणखी बस। आणि आता याच्यामध्ये आपण गूळ पण टाकायचं, तुम्हाला पाहिजे तेवढं, जेवढं गोड पाहिजे तेवढं। आणि हे सगळं मळून घ्यायचं। मी मळून ठेवलं आहे। आता मी तवा पण तापत ठेवला आहे, तर ह्याला तेल लावते आणि थालीपीठं थापून घेते। थोडं असं पातळच ठेवायचं, म्हणजे थापायला बरी पडतं थालीपीठं। थोडी पातळ थापायची, जास्त जाड नाही। बस। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया वरती। तवा तापला आहे आता चांगला। अशा प्रकारे म्हणजे सगळे थालीपीठं बनवून झालेली आहेत। आणि लाल भोपळ्याची बनवलेली आहे तांदळाच्या पिठात घालून। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। आणि खूप खूप धन्यवाद।